तुकरटवाडीत आज सगळे आलेले आहेत. काही पत्रकार पण आलेत. ते म्हणतात आता आम्हाला भेटायचं. तुमची परमिशन असेल तर पत्रकारांना बोलवतो मी. प्लीज. तर बोलावूयात पत्रकारांना. बसा बसा. बाई, रक्षाबंधन नंतर डायरेक्ट इकडेच आला की काय? त्या हातात घेऊन आला. रक्षाबंधनला वेळ नाही मिळाला ना, अच्छा, म्हणून आत्ता आली आहे. बर. नागराज, अरे वा वा वा. बर, हा जो आता प्रसंग झाला कसा वाटला नाही, आपल्याला? मला आवडला आज जो नागपंचमीचा प्रसंग. का? नागपंचमीचा? त्यांचं नाव नागराज आहे ना. राखी पौर्णिमा होती ती. हो, सॉरी. डिस्गस्टिंग. थँक्यू थँक्यू. सगळे आले. थँक्यू काय शिवाय देते तुम्हाला ती. हो का? मग लिपस्टिक लावून आला की काय? आणि गाय गडबडीत जे मिळेल ते करतात. तर आणखीन कोण पत्रकार बाकी आहेत का? एक मिनिट काय? एक मिनिट काय एक झालं? मिनिट. आक्षेप आहे, तुम्ही ही पत्रकार परिषद अशी चालू करू शकत नाही. माझा आक्षेप आहे. केली, कधीच केली. नाही नाही, चुकीचं आहे काय तुमचं. चुकीचं? एवढा मोठा माणूस तिकडे बाहेर बसलाय, उभा आहे तिकडे बाहेर. कोण? कोण म्हणजे नागराज मंजुळे. नाही, इथे तिकडे बसले. मागं उभा आहे. हे तोतया आहेत, तोतया? खोटे आहेत. खोटा माणूस तुम्ही उभा केलाय. माझा आक्षेप आहे याच्यावरती. कसलाय पण आक्षेप घेता? हे ओरिजिनल आहे. एक मिनिट, ओरिजिनल माणूस मी आणतो. ए वाजीव रे, सर या. नागराज सर या. या सर, इकडे या सर, पुढे या सर. हे आहेत खरे, कळलं का? हे खरे आहेत. तुम्ही खोटा माणूस इथं लोकांसमोर आणताय. सुपर सनी. बघा, बरोबर ओळखलं अजय सरांनी की हे सनी दादा बसले तिकडं. करेक्ट ओळखलं सरांनी. पण आता कसं ओळखायचं? बरं तुम्ही सर, आता आपण परीक्षा घेतो त्याशिवाय तर कळणार नाही ओरिजिनल कोण. तर जवळजवळ सेमच दिसतात ना. मग एक एक डायलॉग जर दोघं बोललात का तर नाही? आपल्याला कळेल. येस येस, काही प्रॉब्लेम नाही. आमचा माणूस दुसरा. बरं सर, तुम्ही एखादा डायलॉग घ्या, मग आपण ओरिजिनल कळेल आपल्याला कसं कोण आहे. कुठला डायलॉग आहे? तुमचा कुठला पण. घ्या तर तुमचा असेल खरं तर. तुम्ही लय ऍक्टिंग नका करू का? सगळे ऑडिशन अजून देतात. हेच खरे वाटायला लागलेत मला. याला खरं करा, थोडा दिवस राहिलो. नाही सर, एखादा डायलॉग घ्या तुम्ही सर. अच्छा, ते कॉमेंट्रीची सुरुवात Commentary. करू शकता तुम्ही सर. हॅलो हॅलो, माय टेस्टिंग. हॅलो 1 2 3 6. हे नरसळ्या बाजूला हो की. आता मध्ये मध्ये काय काय टोळ पडलं रे? वा वा, बघा वा. वा वा, तुम्ही. चांगला प्रयत्न होता सर तुमचा. आता ओरिजिनल आहे का? बोला सर. काय बोलू? हाँ, डॉन का इंतजार तो 11 मिनट की रिलीज कर रही है, डॉन के इंतजार तो क्या पूरी पुलिस बहुत कर रही है. लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हे अमिताभ बच्चन वाटतं ते. हाँ, बच्चनची डुप्लिकेट आहे ते. हाँ, ते दाढी लावल्यामुळे ते कळत नाहीत कोण. पण ओरिजिनल तर ओरिजिनल सर आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या. पण खऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत या माणसासाठी. त्यांची मी ओळख करून देतो सगळ्यांना. हे आमच्या शोचे मेकअप दादा आहेत. आम्हाला जे सजवतात, सनी दादा नाव आहे. खूप मोठं नाव आहे. खूप मोठ्या लोकांना ते सजवतात. आणि आमचे हे जे सगळे लोक इतके सुंदर उठून दिसतात ते यांच्यामुळे. खरंच थँक्यू. तुम्ही आलात आणि आम्हाला एक पंच काढून दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. दादांसाठी जोरदार टाळ्या. वा वा, बसा. मला डिस्गस्टिंग. घ्या ना, घ्या. ते डिस्गस्टिंगचा अर्थ कळलाय का तुम्हाला? हो, काय हे खूप सुंदर. प्रश्न घ्या. माझा नागराज मंजुळेंना प्रश्न आहे की त्यांनी खूप चांगले चित्रपट दिलेत, सामाजिक आशय असलेले, आणि खूप चांगला बॉक्स ऑफिसवर धंदासुद्धा केला चित्रपटाने. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्हाला कोणता चित्रपट करताना मजा आली? म्हणजे सैराट की नटसम्राट?
वा चांगला प्रश्न. सैराट की नटसम्राट? नटसम्राट कसा संबंध? नाना पाटेकर आहेत ना ते. नटसम्राट मध्ये ते नव्हते. मग फक्त मेकअपवरच खर्च केला का तुम्ही? अहो ते कसे असतील नाना पाटेकर? दाढी आहे म्हणून सगळे नाना पाटेकर थोडी. नाही नाही, ते नागराज सर आहेत. पण मग नाना पाटेकर असेल मी तर सैराटशी काय संबंध मग माझा? अरे हा नागराज म्हणलोय. वा बस संपलाय प्रश्न. डिस्गस्टिंग. अरे थँक्यू. उपस्थिती करते त्या बाई. घ्या घ्या प्रश्न घ्या तुम्ही काका. तुम्हाला काय? मला हे अण्णा म्हणजे आमचे नागराज भाऊ यांना प्रश्न विचारायचा आहे जेन्युइनली, की मी तुमची बरीच इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. टी व्हीवर तुम्ही सांगितले की हे जी सगळी टीम आहे हे तुमच्या घरी राहत होते, यांचे आई वडील वगैरे जे काय होते ते पण तुमच्या घरी सगळेच तिथं राहत होते. ही गोष्ट खरी आहे का सर? हो, हां हां, ते म्हणजे हे सगळे राहत होते तिथं. राहत होते. हा, तर मग त्याचं काय रेट कसा असतो? बेड वाईज काय म्हणजे आणि गरम पाण्याची काय व्यवस्था वगैरे त्याचे पैसे वेगळे का मग काय सर नाश्त्यासोबत असं? मी तेच प्रश्न विचारायचे तुम्हाला. का पण? फक्त म्हणजे एवढंच म्हणजे का बा टॉवेलचं कसं आपलं आणायचं का तुमच्याकडे आहे? अरे कशासाठी? काय नाही विचार- कसं आहे माझं त्या विभागात जाणं होणार आहे आता पुढच्या आठवड्यात. तर म्हटलं इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा आपल्या घरच्या माणसाला दिलेलं काय वाईट? करेक्ट करेक्ट. म्हणून मी म्हटलं घर आहे त्यांचं, रिसॉर्ट नाही उघडले त्यांनी. आता हॉटेल एवढे नाही. जण राहतात म्हटलं आपण राहिलं काय हरकत आहे असं? एक मिनिट जरा वायफाय चर्चा बंद करा इकडे. हे वायफळ आहे काय? थांबा जरा. हे तुमचे लय इंटरलोक्चुअल ना, मी वायफळ आहे. थांबा. लोकांपर्यंत माहिती पण पोहोचली पाहिजे. जरा थांबा. माय क्वेश्चन इज नागराज सर. अरे इंग्लिश या. पेपर. आपण थोडं मागच सर. सर रेकॉर्डिंग इज सर. त्यांचं हे फार असतं. घेते प्रश्न. चांगलं आहे पिक्चर. प्लीज तुम्ही लोकल जर्नलिस्टना सांगत जा कसं वागायचं आहे. लोकांशी. नागराज सर. तुम्ही इंग्लिश पेपरचे आहेत का? हाव. बरोबर. कुठला पेपर सांगितलं नाही? कुठला पेपर? गुड डे. पेपर आहे का बिस्किट आहे? नाही नाही, पण पेपरची पुरवणी झकास आहे. सांगू दे. थँक्यू. आणि शेजारी जेरॉक्स पण ठेवली बघा. डिस्गस्टिंग आहे एकदम डिस्गस्टिंग. सर माझा क्वेश्चन तुम्हाला आहे. इतकी ब्रिलियंट फिल्म तुम्ही केली आहे आणि इट्स लाईक अ पाथ ब्रेकर आणि एव्हरीबडी इज प्रेझिंग आणि खूप छान रिस्पॉन्स सगळीकडनं इंडियातनं इंटरनॅशनली तुम्हाला मिळाला आहे. मला एवढंच विचारायचं आहे की नेमकं प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल की हा तुमचा अभिनव कसा होता? काय होता? मी रिपीट करते क्वेश्चनचं, नो प्रॉब्लेम. सैराटच्या मेकिंगचा तुमचा अभिनव कसा होता? अभिनव? तुम्हाला मराठीत बोलायचा अट्टाहास काय आहे पण? अभिनव नसते ते अभिनय असते. अनुभव. ओके. येस येस सर, अनुभव कसा होता सर? हे यानं असल्या प्रश्नानं आहे ते विसरून चाललंय. सर जे आठवते ते यू कॅन जस्ट सी. मला भाऊकडे बघून हसायला यायला